असं करता करता असा चमत्कार झाला की 10च्या दरम्यान, जून 10च्या दरम्यान लॉकडाऊन शिथिल झालं बघा तुम्ही. हा बरोबर बरोबर. 1-2 दिवसासाठी बघा, हा. हार्डली 2च दिवसासाठी तो लॉकडाऊन शिथिल झाला. आणि त्या 2 दिवसात असं काही झालं बघ, टेम्पो मिळण्यासारखे नव्हते. त्या एका दिवसात आम्ही टेम्पो अरेंज केला, तो सामान सगळं एकटवलं, त्या ओनरला सांगितलं आम्ही निघणार. त्याने पण खूप भांडणं केली, काय केली. सगळेजण सांगतात तुम्ही जाऊ शकत नाही, कॅमेरे लावलेले आहेत तिथे, अडवतात, परत तुम्ही चेकिंग वगैरे चेकिंग होणार, तुम्ही रिटर्न आलात तर परत राहणार कुठे. पण माझ्या डोक्यात ते काहीच नाही. मला निघायचंय, पुण्यात जायचंय, स्वामींची इच्छा आहे. ह्या सगळ्या गोष्टी आमच्या डोक्यात. काय होईल हे पुढे काही नाही. आणि 11 जूनला आम्ही टेम्पो भरला. टेम्पोवाला पण एवढा स्ट्रॉंग होता की नाही, तुम्हाला मी पुण्यात नेऊनच राहणार, ओके, काही घाबरू नका तुम्ही, मला काय झालं तरी चालेल. म्हणतो ना एक स्वामी, कारण चालक पाहिजेत ना मेन तसा. तो चालक घाबरला तर आम्ही कुठे जाऊ शकणार. आणि मुंबई टू तुम्हाला सांगू का, चुनाभट्टी टू पुणे किती डिस्टन्स झालं. तेवढं डिस्टन्स कापायचंय. मधी कोण आडवेल, का होईल आपण काही माहित नाहीये. फाईन्स बसणार आहेत, कुठे जाऊ हेही माहित नाहीये. हे सामान उतरवून काय करायचं, उद्या घर नाही मिळालं तर. या सगळ्या गोष्टी असताना गाडी निघाली. आणि तुम्हाला सांगू, कुठेही न अडवता आम्ही 11 जूनला त्या लॉकडाऊनमध्ये 12च्या सकाळी आम्ही पुण्यात दाखल झालो. ओके. आणि तो आमचा नवीन जन्म. अच्छा. सगळ्यांचा 2020 12 जून. तो आमचा नवीन जन्म. त्या दिवशी आम्ही एवढा आनंदाने स्वतःला रस्त्यावर उतरल्यावर असं ओरडावंसं वाटत होतं की आम्ही काहीतरी मिळवलंय. तुम्हाला सांगते, जिथे आम्ही गेलो तिथे सुद्धा लोकांनी कोणी विचारलं नाही की करोनाच्या काळात तुम्ही हे भाडोत्री का ठेवताय. कारण त्यावेळी असं होतं की कोण नवीन आला तर आधी त्यांना क्वारंटाईन करायचे, विचारपूस सर्व होणार. हो. आणि काही नाही, काही नाही. आम्ही ताबडतोब तिथे, आणि तो एरिया पूर्ण स्वामीमय आहे. ओके. जिथे आम्ही उतरलो, ज्या घरात आम्ही गेलो, ते पूर्ण एरिया स्वामीमय आहे. अच्छा. पूर्ण सगळे स्वामींचे सेवेकरी आहेत. आम्ही रिलॅक्स झालो. आनंद म्हणतात ना काय असतो तो, त्या दिवशी आम्ही त्या दिवसापासून अनुभवायला सुरुवात केली. आणि स्वामींची सेवा एवढी सुंदर व्हायला लागली. तुम्हाला सांगू का की असं वाटायला लागलं की रोजच आमच्याकडे सण आहे, रोजच आनंद आहे. आम्ही तो अनुभवायला लागलो. कित्येक वर्षात त्या सगळ्यापासून आम्ही लांब गेलेलो होतो. तो आनंद आमच्या जीवनात आलेला होता. आणि तिथून आमची स्वामींची आणि हे सुरू झाली अनुभवाची मालिका खऱ्या अर्थाने. पण तत्पूर्वी तिथनं निघताना मी स्वामींना सांगून निघाली होती की स्वामी, ह्या 32 जणांना मला माहीत नाही, मी मुक्ती देणारी कोणी नाही आहे, किंवा माझी तेवढी ताकदही नाही आहे, मी पुण्यवान नाही आहे. जर असती तर मी माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले असते. जिथे मी माझेच सोडवू शकत नाही तिथे मी दुसऱ्याचे काही करणार नाही. या हिशोबाने मी स्वामींना सांगितलं की त्या जीवांना तुमची इच्छा होईल तेव्हा निश्चित मुक्ती द्या, एवढी मी प्रार्थना करू शकते. आणि त्याही जीवांना सांगितलं की मी तुमच्यासाठी प्रार्थना करू शकते. तेव्हाही मी स्वप्नात तेच सांगितलं, मी तुमच्यासाठी प्रार्थना करू शकते, मी देऊ शकत नाही, तेवढी माझी पोच नाही आहे. असं म्हणून मी ते तिथनं त्यावेळेला निघालेली होती. इकडे आली, इथे छान सगळं चालू होतं. पण मनामध्ये एक हे होतं की माझ्याकडे देव सगळे आहेत, फक्त स्वामी नाही आहे. अच्छा. म्हणजे देवाऱ्यामध्ये स्वामींची प्रतिमा नाही आहे, काही नाही, पण ती असावी. स्वामींची प्रतिमा असावी. गुरुपौर्णिमेचा दिवस आला, ते पूर्वी तिथे एक देवी आहे, तुळजाभवानी. हा, तर मी तुम्हाला बोलली ना की ते ग्रामदैवत दृष्टांत देता की तू मला भेटायला ये. तसं तिनेही 15 दिवसांनी सांगितलं की तू मला भेटायला ये, तुळजाभवानीने. ते पुण्यामध्ये त्या एरियामध्ये, त्या एरियातली देवी. मग 15 दिवसांनी मी तिथे चौकशी करायला लागली. आणि तिने असंही सांगितलं की इथे एक आहे मी आणि पुढे एक आहे मी. पण तुम्ही जवळ आहे तिथेच ये. चौकशी केली मिस्टरांनी.
पण त्यांना काही त्यावेळेला लॉकडाऊन असल्यामुळे कोण काही सांगत नव्हतं, बाहेरच कोण नव्हतं, दुकानं पण हार्डली अर्धा तास 1 तास चालू असायची तेवढीच ना. तर त्या ह्याच्यात कोण बनणार, तर ते बोलले काय माहीत नाही. तर मी म्हटलं जाऊ देत, मला भ्रम झाला असेल, असं मी सोडून दिलं. पण संध्याकाळपर्यंत एका व्यक्तीने सांगितलं, अहो तुम्ही राहता त्यात लाईनीला तुळजाभवानीचं मंदिर आहे, ग्रामदैवत आहे ते. ओके. मग मी ह्यांना म्हटलं चला दर्शनाला, बाहेरून का होईना बंद असेल पण तिने बोलावलंय, तिला आपल्या लेकीला बघायचे. बघा मी वेगळी काही पूजा नाही करत आहे, या देवींची मी काहीही वेगळी पूजा करत नाही. पण ते देव दृष्टांत का देतात हे मला माहीत नाही. माझ्या जीवनाचा संघर्ष आहे तो आहे, पण ते द्यायचे. तर मी दर्शन घेतलं वगैरे रेग्युलर, खूप छान. बाहेर पडलं की तिचा वास आहे दरवाजाच्या बाहेर, तो अनुभवायचा मला. पूर्ण तिची पॉझिटिव्ह एनर्जी अनुभवायची मी. एवढं तिचं तिथं सत्व आहे, आजही आहे तेवढं सत्व. असं करताना जुलै महिना गुरुपौर्णिमा आली. गुरुपौर्णिमेत मी हट्ट धरला, स्वामी मला तुम्ही घरी पाहिजेत, काही करा, कुठूनही करा, पण मला तुमची प्रतिमा समोर पाहिजे. कुठून कसे येणार मला माहीत नाही. गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी सेवेला बसले, 7 माळी झाले असतील, आणि मला सवय काय माहिती आहे, मानस पूजा करायची, छान स्वामींना आंघोळ घालायची, छान पूजा करायची, अत्तर वगैरे लावायचं, असं सगळं करायचं. जे जे आपल्याला आवडते ते अर्पण करायचं. म्हणजे आपण त्याची पूजा करताना कुठेतरी आपण आपल्याच आत्म्याची पूजा करतोय, त्याच स्वरूपाची. असं करून मी करायची. 7 माळीपर्यंत छान स्वामी बघते मी, बोलते मी स्वामींशी, नामस्मरण चालू आहे. आणि अशाच टायमाला दरवाजातून एक अतिशय प्रकाश शिरताना मला दिसला. म्हटलं हा प्रकाश एवढा कुठून आला? आणि एक अशी विभूती, उंच धिप्पाड, अंगावर शाल, फक्त मला अशी क्रॉस दिसते. मी इथे बसले आणि ती क्रॉस दिसते मला. म्हटलं कोण आहे ही? स्वामी तुम्ही आहात का? स्वामी तुम्ही आहात का? अशी मी बोलते. तोपर्यंत ते समोर आले, मी स्वामींना बघते, त्या स्वामींमध्ये ते विलीन झाले, एकरूप झाले. एकरूप झाल्यानंतर मी बघते, आता स्वामी नाही आहेत, मग हे कोण आहेत? तर ते गजानन महाराज. अच्छा. मी म्हणते स्वामी मी तुम्हाला बघते, मला तुम्ही हव्यात, मग गजानन महाराज का? बरोबर आहे ना. बरोबर. मला जर कॅडबरी हवे आणि मला कुणीतरी इक्लेअर्स दिली तर मी नाही ना करणार. नाही, बरोबर. मला कॅडबरीच हवे ना. करेक्ट. आपला स्वभाव मानवी असाच आहे. आपल्याला एकच हवं असते, त्याच्या बदले आपल्याला दुसरं कुणी खूप चांगलं दिलं तरी नाही घेणार, तर आपण तेच मागणार. कारण माझ्या मनाला ते भावलंय, माझ्या बुद्धीला ते आवडले, त्यामुळे आपण तेच घेतो. मला हे का असं मी बोलते. महाराज मी त्यांना असं नाही म्हणत आहे की गजानन महाराजांचं, पण मी तुम्हाला हे केले आणि तुम्ही गजानन महाराज आले. ते सगळी सेवा झाल्यानंतर मी मोठ्या मुलाला बोलली, अरे असं असं झालं, मी महाराजांना बोलवलं होतं आणि गजानन महाराज आले. मोठ्या मुलग्याने मला समजून घेतली, आहे मम्मी अगं असं नसते, सगळ्या विभूती सारख्याच आहेत, आपल्या बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. बरोबर, कारण शक्ती एकच आहे. शक्ती एकच आहे म्हटलं, हे मी मान्य करते, पण आपलं मन आहे ना ते आपल्याला नेहमी कुठेतरी रूपात अडकवते. तसंच झालं. तेव्हा त्याने एक उदाहरण दिलं की गजानन महाराजांच्या पण इथे एक रामदासांचा शिष्य होता आणि तो खूप वर्ष सज्जनगडावर नवमीला जायचा आणि नंतर थकल्यानंतर रामदासांना म्हणाला, समर्थ रामदासांना, आता काय मी सज्जनगडावर येऊ शकत नाही, मी थकलोय, तर आता काय करू मी? तेव्हा समर्थ रामदास म्हणाले, आता तू येऊ नको, पुढच्या नवमीला मीच येईन. नवमीपर्यंत त्याने वाट बघितली. नवमीला रामदास येणार आहेत, सगळं काही छान पूजेची तयारी केली, पण रामदास स्वामी का आले नाही. त्यावेळेला गजानन महाराज आले आणि गजानन महाराजांनी दरवाजात येऊन जय जय रघुवीर समर्थ आरोळी ठोकली. तेव्हा ते गृहस्थ दोघेही पती पत्नी बाहेर धावत आले. बघतात तर काय गजानन महाराज, तेही माझ्यासारखे. आम्ही रामदास स्वामींना बोलवलं होतं, तुम्ही कुठे आलात? पण त्यांनी त्यांचं आदरातिथ्य केलं, पण त्यांचं लक्ष बाहेर रामदास स्वामी येणार आहे,
ते रामदास स्वामींना बघताय. तेव्हा गजानन महाराज म्हणाले, अरे तू ज्याला बघतोयस तो मीच आहे, ओके, तू माझ्याकडे बघ. तेव्हा त्यांनी स्वतःमध्ये रामदास स्वामी दाखवले. आणि मग त्यावेळेला माझं मन म्हणालं, नाही, सगळ्या विभूती आपण मान्य करतो, पण तरीसुद्धा आपल्याला जे पाहिजे तेच निवडतोय आपण. तसं नाही व्हायला पाहिजेत. बरोबर. तसं नाही व्हायला पाहिजेत. अशा रीतीने आमचे ते दिवस छान जर्नी सुरू होती, असं काही नाही. आणि मग ऑक्टोंबर महिना आला. त्या ऑक्टोंबर महिन्यात माझा वाढदिवस. मग सांगवीला एक दादा आहेत, प्रदीप दादा, सेवेकरी. त्यांना भेटायचं, दर्शन घ्यायचं अशी माझी इच्छा झाली. आपल्याला खूप वाढदिवसाचं काही नको आहे, देवाचं दर्शन हेच मस्त. तर एक बार त्यांचं दर्शन घ्यायला आम्ही दोघंजणी निघालो. ते सांगवी खूप लांब आहे, अहमदनगरमध्ये येते, आम्हाला काही कल्पना नाही पुण्यातलं. तर आम्ही गेलो, संध्याकाळी पोचलो, दर्शन घेतलं, दादा भेटले. दादा बोलले, ताई आता तुम्ही इथेच राहा, आजचा दिवस मी बाहेर चाललो आहे, तुमचा वाढदिवस इथेच साजरा होऊ देत. बघा, ज्याची कल्पनाच नाही की स्वामींनी पुढे काय तयार केलंय. स्वामी जेव्हा द्यायला येतात ना, तेव्हा आपण त्याची कल्पनाच करू शकत नाही. बरोबर. एक पाऊल फक्त स्वामींच्या दिशेने टाकायचंय, बाकीचे 1000 पावलं तो आपल्या दिशेने टाकतो. बरोबर आहे. जो माझा मार्गच नव्हता, त्या मार्गावर त्यांनी मला आणलं होतं. ओके. त्या मार्गावर. आणि तिथेच त्यांनी वाढदिवस मठात. पण मी जाताना काय बोलली होती, मला एक माहेरसारखं फील व्हावं. अच्छा. मी माहेरी गेले, स्वामी मला फक्त तुमच्या मांडीवर डोकं टेकवायचं आहे, मला खूप थकले, मी फक्त एक मायेची फुंकर घाला,